काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपात प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। सासवडमधील पालखी मैदानावर जाहीर प्रवेश होणार आहे। पालखी मैदानावर भाजप प्रवेशाची जय्यत तयारीही सुरू आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे। सासवड येथील पालखी मैदानावर या प्रवेशाची जय्यत तयारी केलेली पाहावयास मिळत आहे। आपण पाहतात की सासवड येथील पालखी मैदानावर भले मोठे स्टेज टाकण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा प्रवेश होणार आहे। काही दिवसांपूर्वी संजय जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। आपला राजीनामा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला होता। त्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा देखील घेतला होता आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने आज सकाळी 11 वाजता जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे। सासवडमधील पुरंदर हवेली तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत या प्रवेशासाठी उपस्थित राहणार आहेत। भल्या मोठ्या प्रमाणात जे पालखी मैदान आहे येथे स्टेज टाकण्यात आलेले आहे आणि कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, पावसाचं देखील वातावरण असल्याने स्टेजवर देखील जे हे आहे ते टाकण्यात आलेले आहे। एकंदरीत आज हा प्रवेश होत आहे आणि संजय जगताप सकाळी 11 वाजता जे भारतीय